हाय हॅलो नमस्कार, मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर किरणवर। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल। आणि कालचा मिनी ब्लॉग तुम्ही पाहिला असेलच, तर त्यावरून तुम्हाला कळलं असेल की गावाहून मी वापस आली आहे गोव्याला। आणि आल्या इतकी धूळ पडली होती किचनमध्ये, तर मग थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग कामाला लागले मी। आणि बघू शकता पूर्ण धूळ होती, त्यामुळे म्हटलं पूर्ण स्टँडच पुसून घ्यावं। आणि मला हे स्टँड चेंज करायचं आहे आणि त्यानंतर हे डबे वगैरे पण पुसून घेतले। आणि मोस्टली ना डाळी मी फ्रीजमध्येच ठेवते, जितकी आठवड्याभरची लागेल तितके काढून घेत असते, जरी जास्त प्रमाणात डाळ आणली तरी देखील। पण गावी जाताना माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि डब्यामधली डाळ तशीच राहिली आणि हे 8-10 दिवसातच डाळ बघू शकता तुम्ही पूर्ण भरडून गेली आहे, त्याला टोकर वगैरे लागले आहेत। तर त्यात म्हटलं सध्या असंच पुसून ठेवूयात आणि नंतर मग ती साफ वगैरे करून स्वच्छ धुवून मग सुकत वगैरे घालूयात, कारण मनही नाही होत इतकी सारी डाळ फेकायला। मग सगळे डबे वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेतले आणि भांडी स्टँडवरची पूर्ण सगळीच वॉश करून घेतली, कारण धूळ भरपूर जमा झाली होती, त्यामुळे पटापट सगळं आवरलं। आणि आम्हा महिलांना कुठेही काय म्हणतात त्याला, विश्रांती नसते। आपला हात सगळीकडे फिरवावा लागतच असतो, मग माहेर असो किंवा सासर असो किंवा काहीही असो, कोणतंही असो, रेस्ट म्हणून आपल्याला नसतेच। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी व्लॉग कंटिन्यू करत आहे। तर मला हे सकाळी पार्सल रिसीव्ह झालं होतं आणि हे एक हेअर स्ट्रेटनर आहे आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या कार्टमध्ये हे पडलं होतं आणि ऑर्डर करायचं राहून गेलं होतं, कारण माझ्याकडे आधी जे स्ट्रेटनर होतं ते खराब झालं होतं आणि मला एक स्ट्रेटनर पाहिजे होतं। तर याची ओरिजिनल जी प्राईस आहे ती 1300ला होती आणि मी ही कार्टमध्ये बरेच दिवस झाले घालून ठेवले होते। आणि काल मी असंच चेक करत होते, म्हणजे 2 दिवसापूर्वी असंच चेक करत होते, तर एकदम त्याची प्राईस निम्मी झाली होती। म्हटलं चला लवकर ऑर्डर करून टाकूयात आणि आज हे मला रिसीव्हही झालं, अगदी 2 दिवसातच रिसीव्ह झालेलं आहे, फास्टेस्ट डिलिव्हरी। तर तेच, आणि बघू शकता तेच मी इथे अनबॉक्स करते आहे। मस्त असं हे एक पिंक कलरमध्ये आहे आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देईनच। आधी मी यूज करेन आणि त्यानंतर मग प्रॉपर व्हिडिओ बनवेन याच्या रिव्ह्यूबद्दल। आणि कधी असं आपल्याला हे भेटून जातं निम्म्या प्राईजमध्ये, तेव्हा खूप छान वाटतं। बघा ना, 1200 ते 50ची वस्तू मला 750ला भेटून गेली, आणखी काय हवं आहे। आणि आता याचा रिव्ह्यू यूज केल्यानंतरच मी तुम्हाला देईन। आणि उकाडा इतका वाढला आहे, बेळगावमध्ये पण गरमी भरपूर आहे यावेळेला, आणि गोव्याची तर गरमी विचारूच नका। आणि खूप असं म्हणजे सफोकेटेड फील होतं आहे आणि कितीही पाणी पिलं तरी तहान भागत नाही असं होतं आहे। तर आमचे इतके हाल होत आहेत, तर प्राणी पक्ष्यांचे भरपूर हाल होत असेल। सो तुम्ही पण ना आपल्या म्हणजे घराच्या बाल्कनीत म्हणा किंवा टेरेसवर म्हणा, थोडं पाणी पक्ष्यांसाठी ठेवत जा। आणि मीही जेव्हापासून उन्हाळा स्टार्ट झाला आहे, माझ्या बाल्कनीमध्ये असं हे पाणी आणि थोडे तांदळाचे दाणे वगैरे ठेवते आहे पक्ष्यांसाठी। आणि येतात इथे भरपूर पक्षी येतात आणि बरं वाटतं जेव्हा ते पाणी वगैरे असं पिऊन जातात। आणि त्यानंतर गावाला जाण्याआधी मी पुलाव बनवला होता आणि ते रेसिपी शेअर करायची राहून गेली। पुलाव म्हणण्यापेक्षा याला व्हेज बिर्याणी म्हणू आपण। तर तेच रेसिपी आज तुमच्याशी शेअर करते। तर इथे मी भात हा 70% शिजवून घेतलेला आहे, 70 नाही 90% शिजवून घेतलेला आहे। आणि ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, सोयाबीन आहेत, मटार आहेत, परत गाजर आहे, फ्लॉवर आहे, त्यानंतर हा बिर्याणी मसाला आणि हे पुदिना आणि कोथिंबीर, हा तळलेला कांदा आणि दही। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, कुकर ठेवून घेणार आहे। कुकरमध्ये मी बनवणार आहे, कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, त्यानंतर थोडासा कांदा आणि खडा मसाला घातलेला आहे। आणि त्यानंतर ह्या भाज्या ज्या आहेत ह्या 1-2 मिनटं मी परतवून घेणार आहे फोडणीमध्ये त्या। तर मस्त असं फ्लॉवर, गाजर आणि बिनीस वगैरे तुमच्याकडे जे काही असेल तुम्ही घालू शकता, माझ्याकडे जे अवेलेबल होत्या भाज्या त्या मी घातलेल्या आहेत। आणि त्यानंतर 1-2 मिनटं ते परतवून घ्यायचं आहे। आणि हे सोयाबीन्स मी 1-2 मिनटं पाण्यामध्ये भिजवून सोक करून घेतलेले आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित शिजले जातील याकरिता। आणि त्यानंतर ही आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट आणि पुदिना असं घालून केलेली ही पेस्ट आहे, ती यामध्ये घालून घेतलेली आहे। 1-2 मिनटं आपल्याला व्यवस्थित हे भाज्या परतवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या तेलामध्ये शिजल्या गेल्या पाहिजे। मी चवीपुरता मीठ ॲड केलेलं आहे आणि भात शिजवताना भातामध्ये देखील मीठ ॲड केलेलं होतं। सो ते लक्षात ठेवूनच आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। आणि इथं व्यवस्थित आपल्या भाज्या परतवून झाल्या की त्यामध्ये मी दही ॲड करणार आहे। तुम्ही दहीऐवजी लिंबाचा रस वगैरे पण वापरू शकता, पण दहीमुळे थोडी छान असं फ्लेवर येतं आणि कन्सिस्टन्सी पण असते ती अशी क्रीमी टाईप अशी होते त्यासाठी। आणि मस्त असं हे 2 ते 5 मिनटं व्यवस्थित झाकण लावून मी शिजवून घेतलेल्या आहेत भाज्या। त्यानंतर यामध्ये मी हा बिर्याणी मसाला जो असतो सुहाणाचा तो ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं। आणि त्यानंतर मग यामध्ये मी कोथिंबीर ॲड करणार आहे, कोथिंबीर आणि पुदिना
त्यांचं एक लेयर लावून घेणार आहे. त्यानंतर मग भाताची लेयर, मग परत कांदा तळलेला जो कांदा आहे त्याची लेयर, अशा प्रकारे एक 2-3 लेयर मी जोवर जितका भात आहे तितकं लावून घेणार आहे. आणि त्यानंतर मग 2 मिनटं कुकरचं जे झाकण असतं ते लावून शिटी काढून 1-2 मिनटं एकदम लो फ्लेमवर ते आपल्याला ठेवायचं आहे. 2 मिनटं नाही, 5 ते 7 मिनटं आपल्याला लो फ्लेमवर भात म्हणजे हे ठेवून द्यायचं आहे, कुकर ठेवून द्यायचं आहे आणि शिटी काढायची आहे. तुम्ही तवा वगैरे ठेवून केलं तरी पण चालेल. आणि माझा इथे भात 90% शिजलेलाच होता, त्यामुळे मी जास्त वेळ काही नाही ठेवला. एक तेवढंच 5 मिनटं असं मंद आचेवर ठेवून दिला होता. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी रेसिपी लागते. ही झटपट होणारी रेसिपी आहे. आणि चला मग तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि हा व्लॉग मी इथेच संपवते. परत भेटूया नवीन एका व्लॉगसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय बाय.